स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत की नवोदय स्कॉलरशिप राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे NMMS यामधील लसावी आणि मसावी यावरील प्रश्न उत्तरे कसे सोडवायचे आहे। आज आपण सगळ्यात अगोदर तर बघणार आहेत की त्याची सर्व थेरी पाहणार आहेत, म्हणजे लसावी मसावीवरील 8 जे सूत्र आहेत त्यावरती आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर आता आपण सगळ्यात अगोदर बघूया की लसावी आणि मसावी मध्ये कशा प्रकारे ते सोडवता येईल। मी सर्वात अगोदर तुम्हाला काय करणार आहे तर पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्याच्यानंतर आपल्या चॅनल वरती त्याच्या काही शॉर्ट ट्रिक येतील त्या तुम्ही नंतर पाहू शकता। तर सगळ्यात अगोदर आपण सुरू करूया की लसावी आणि मसावी याच्यावरील 8 जे सूत्र आहेत त्याची उदाहरणे। तर सगळ्यात अगोदर तुमच्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे, तर बघा सूत्र लिहिलेलं आहे। सगळ्यात अगोदर मसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार आणि लसावी। तर आपल्याला इथं काय करायचं, एक प्रश्न दिलेला आहे की दोन संख्याचा गुणाकार 192 असून त्याचा लसावी 16 असल्यास मसावी किती। बघा काय दिले, दोन संख्याचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी। त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, त्याचा लसावी दिलेला आहे आणि काय काढायचे तर मसावी काढायचा आहे। मग आपण वर दिलेलं सूत्र काय केलंय, खाली घेतलेलं आहे। सूत्र काय आपलं, मसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदामध्ये काय आहे लसावी, छेदामध्ये लसावी। मग आपल्याला बघा दोन संख्याचा गुणाकार कुठे दिलेला आहे, दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे 192, ते आपण इथे घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याचा लसावी दिलेला आहे आपल्याला 16, आपण लसावी घेतलेला आहे 16। जर आपण याने बघितलं तर 16 ना 192 वर 12 वर भाग जातो, म्हणजे आपलं जे विचारलं होतं की आपला मसावी किती आहे, तर आपला मसावी जो आहे तो आलेला आहे 12। मसावी आलेला आहे 12, जो आपल्याला विचारलं होतं मसावी किती। आपण प्रत्येक सूत्राच्या आधारे एक सूत्र, त्यावरील प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण असे सोडून पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण थेरी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण तुम्हाला याच्या काही शॉर्ट ट्रिक टाकणार आहेत, त्या तुम्ही नंतर बघायला विसरू नका। आपलं दुसरं सूत्र आहे लसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदामध्ये मसावी, आणि त्याच्यावर आधारित जो आपल्याला प्रश्न दिलेला आहे तो पाहूया। दोन संख्याचा गुणाकार 368 असून त्याचा मसावी 16 असल्यास लसावी किती। बघा आपण हे सूत्र परत खाली लिहिलेले आहे, लसावी बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेद मसावी। मग इथं दोन संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला, 368 दिलेला आहे आणि त्याचा मसावी दिलेला आहे किती 16। काय काढायचं आहे आपल्याला, लसावी काढायचं आहे। मग जे काढायचं ते आपल्याला साइडला सूत्र आपण ऑलरेडी घेतलेलं आहे। त्यानंतर बघा दोन संख्याचा गुणाकार 368 होता, आपण घेतला। मसावी आपल्याला दिलेला होता 16, भागल्याच्या नंतर बघा 16 1 16, 16 दोन्ही 32, उरले 4, घेतले 8, 16 16 32, 16 त्रिक 48। अशा पद्धतीने आपला जो लसावी आलेला आहे तो आलेला आहे 23। तर अशा प्रकारचं आपलं हे दुसऱ्या नंबरचं सूत्र जे होतं लसावी आणि मसावी मध्ये, ते आपण इथं सोडवलेलं आहे। आपलं तिसरं सूत्र आहे इथं समसंख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदामध्ये विषम संख्या, आणि आपल्याला प्रश्न दिलेला आहे दोन संख्याचा गुणाकार 294 असून विषम संख्या 7 असल्यास समसंख्या किती। आपण वरचं सूत्र आपण खाली जशाला तसं लिहून घेतलेलं आहे। तर बघू, दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 294 आणि विषम संख्या दिलेली आहे आपल्याला 7, विषम संख्या दिलेली आहे 7। तर आपल्याला काढायला सांगितलंय समसंख्या। मी मगाशी सांगितलं की जो काढायचा आहे तो आपला साइडला आलेला पाहिजे। आपण भागाकार करूया, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, उरला 1, वरचा घेतला 4, 7 1 7 आणि 7 2 14। म्हणजे आपले जे उत्तर आलेलं आहे समसंख्या जी काढायला सांगितली होती ती समसंख्या आपली आलेली आहे 42। आपण तिसरं सूत्र बघितलं आहे लसावी मसावी मधलं, जर सोडवायचं असेल तर स्कॉलरशिप नवोदय आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे NMMS साठी लागू होईल। आधी सांगितल्याप्रमाणे याच्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला पाहायला मिळतीलच, त्याचा एक व्हिडिओ बनवून
आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येईल. आपला लसाई मसाईचं चौथं सूत्र आहे. जर दोन संख्येचा गुणाकार दिलेला असतील आणि त्याच्यावर आधारित आपल्याला जे विचारले त्यासाठी हे सर्व प्रश्न आहेत आपण घेत आहोत तिथे, आणि लसाई मसाईमध्येच आहे हे सुद्धा. सूत्र नंबर 4, विषम संख्या बरोबर दोन संख्येचा गुणाकार छेदामध्ये समसंख्या. हे झालं सूत्र. तर प्रश्न त्याच्यावर दिलेला आहे की दोन संख्याचा गुणाकार 136 असून समसंख्या 8 असल्या, इथं समसंख्या 8 असल्यास विषम संख्या किती पाहिजे होतं? विषम संख्या किती? विषम संख्या विचारलेली आहे. तर विषम संख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेद समसंख्या. मग आपल्याला दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे 136, छेदामध्ये समसंख्या दिलेली आहे 8. तर आपल्याला विषम संख्या शोधायची. ते उत्तर येईल इथं 8 एक 8, 8 एक 8, उरले किती? 8 आणि 5 13, 8 ही 7 56, म्हणजे याने कितीवर भाग केला? 17 वर. म्हणजे जी आपली विषम संख्या आलेली आहे, विषम संख्या ती आलेली आहे आपली 17. लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारू शकता. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका. बघा, आपलं यामधील 5वं सूत्र आहे मोठी संख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदामध्ये लहान संख्या. तर प्रश्न दिलेला आहे की दोन संख्याचा गुणाकार 270 असून लहान संख्या 15 असल्यास मोठी संख्या कोणती? वरचं सूत्र आपण खाली घेतलेलं आहे, वरील सूत्र बघूया. दोन संख्याचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 270, छेदामध्ये लहान संख्या किती दिलेली आहे? 15. याला सॉल्व करू आपण. 15 एक 15, उरले आपल्याकडे 27 मधून 15 गेले, 12 राहिले, 0. 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 सत्ती 90, 15 सत्ती 105, 15 आठी 120, 15 आठे 120. म्हणजे 15 ने याला पूर्ण भाग गेलेला आहे 18 वर. म्हणजे जी आपली मोठी संख्या आलेली आहे, मोठी संख्या ती आलेली आहे आपली 18. अशा पद्धतीने आपल्याला या सूत्राच्या आधारे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर सोडवता येईल. आपलं 6 नंबरचं सूत्र आहे लहान संख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदामध्ये मोठी संख्या. प्रश्न त्याच्यावरती दिलेला आहे आपल्याला. तर आपल्याला दोन संख्याचा गुणाकार इथे दिलेला आहे 208. त्यापैकी मोठी संख्या दिलेली आहे आपल्याला 16. तर आपल्याला लहान संख्या काढायची आहे. म्हणजेच आता वरचं सूत्र आपण खाली परत लिहून घेतलेलेच आहे. दोन संख्याचा गुणाकार येतो 208 दिलेला आहे आपल्याला, आणि मोठी संख्या आपल्याला दिलेली आहे 16. यावरून आपल्याला काढायची आहे लहान संख्या. तर बघूया लहान संख्या काय ती. 16 एक 16, त्याच्यानंतर 16 एक 16, उरले 4, घेतले 8, 16 एक 16, 16 48. म्हणजे आपली जी लहान संख्या आलेली आहे, लहान संख्या ती आलेली आहे आपली 13. अशा प्रकारे आपल्याला या सूत्राच्या आधारे प्रश्न आणि उत्तरे आपण दोन्हीही पाहत आहोत. आपल्याला जे विचारले, एक लक्षात ठेवा, जे विचारले ते आपल्याला त्याचे सूत्र हे लक्षात ठेवायचे. त्यामुळेच मी सर्वात अगोदर वरती सूत्र लिहून देत आहे. परत व्हिडिओ बघा, नाही समजल्यास तुम्हाला समजून जाईल. यानंतरच आपण हे जोपर्यंत आपल्याला ही थेरी समजणार नाही, कोणत्या प्रश्नामध्ये कोणतं सूत्र बसते, त्यावरून तुम्हाला पुढील गणित सोडवता येणे शक्य नाही. तरी सुद्धा तुम्ही हे सूत्र वगैरे पाठ करून ठेवायचे. यानंतरच मी तुम्हाला याच्यावरच्या शॉर्ट ट्रिक आपल्या चॅनलवरती अपलोड करून देऊ शकतो. त्यावरील आपलं 7वं सूत्र आहे पहिली संख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदामध्ये दुसरी संख्या. तर त्यावरचा प्रश्न आपण बघूयात की दोन संख्याचा गुणाकार 268 असून दुसरी संख्या 17 असल्यास पहिली संख्या किती? तर बघा, वरचं सूत्र आपण परत खाली लिहिलेलं आहे. पहिली संख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार
छेदामध्ये दुसरी संख्या. तर बघूयात आपण. दोन संख्याचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 238 आणि दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे 17. तर काय काढायचं आहे आपल्याला? पहिली संख्या. बघा काय होईल? 17 एक 17, 17 एक 17, 17 एक 17, 17 दोन 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68. म्हणजे आपल्याला 17 ने भाग केला याला. 1 वर 17 उरले 6 घेतले 8, 17 एक 17, 17 दोन 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68. म्हणजे आपली जी पहिली संख्या आलेली आहे ती काय आलेली आहे? 14. पहिली संख्या आलेली आहे आपली 14. अशा प्रकारे सूत्र आणि दिलेल्या प्रश्नाचा आपण सॉल्व्ह करू शकतो. लसावी मसावी आणि दोन संख्याचा गुणाकार दिल्यास संख्या शोधणे किंवा काढणे यावरील शेवटचं सूत्र आहे आपलं 8 नंबरचं. दुसरी संख्या बरोबर दोन संख्याचा गुणाकार छेदात पहिली संख्या. प्रश्न दिलेला आहे आपल्याला दोन संख्येचा गुणाकार 240 असून पहिली संख्या पहिली संख्या 15 असल्यास दुसरी संख्या किती? वरील सूत्र आपण खाली लिहून घेतलेलं आहे. त्या सूत्रामध्ये आता आपण किमती ठेवूया. दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 240 आणि पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 15. बघूया दुसरी संख्या आपली काय निघते ते. 15 एक 15 उरले 9, 15 सखी 90. म्हणजे आपली संख्या आलेली आहे. दुसरी संख्या जी आलेली आहे आपली, दुसरी संख्या बरोबर आपली आलेली आहे 16. अशा प्रकारे लसावी मसावी आणि त्यामध्ये दोन संख्याचा गुणाकार दिलेला असल्यास त्यावरील प्रश्न आपण इथं सर्व 8च्या 8 सूत्र सुद्धा आपण इथं बघितलेले आहेत. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका.